श्रीराम जय राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं हरि ओम। संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम। जसं सुरुवातीला म्हटलं की विशेष अतिथींचा हा परिचय आणि विशेष अतिथींचा हा सत्कार आणि सन्मान आहे। तर खरोखर की आजकाल काय म्हणतात रोल मॉडेल किंवा आपल्या जीवनामध्ये काय आदर्श आहे, कुठला गोल, काय करिअर करायचं, तर जीवनामध्ये ज्यांनी सगळं प्राप्त केलं असं हे आदर्श असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर इतकं सुंदर रीतीने इथे सादर होत आहे। खरोखर संत होणं म्हणजे काय आहे, संत काय आहे आणि जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करायचं आहे। मुख्य 3 इच्छा आहेत आपल्याला जगण्याची इच्छा आहे, जाणण्याची इच्छा आहे आणि सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे। का बरं? कारण आपलं स्वरूपच ते आहे। जगण्याची इच्छा काय? कारण आपण सत्स्वरूप आहोत। जाणण्याची इच्छा आहे कारण आपण चित्स्वरूप आहोत आणि सुख म्हणजे आनंद स्वरूप आहोत। आणि हेच तर आपण बघतोय की जगणं म्हणजे मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही वाढवत ठेवत आहे, पण स्टँडर्ड ऑफ लाईफ विसरलो। जीवन सगळेच जगत आहेत, पण जीवन जगणं म्हणजे काय हे कुणाला माहिती आहे का? पशु पक्षी काय श्रीमंत असू दे गरीब असू दे सगळे जण जिवंत आहेत, पण केवळ जिवंत असणं म्हणजे जगणं आहे का? कशाला म्हणायचं जीवन? जीवन काय आहे हे कोणी ओळखलं का? तर जीवन ज्यांनी जाणलं ते म्हणजे संत आहेत। आणि ज्यांनी जे जाणलं, जे काय जाणायचंय आम्हाला, इतके वेगवेगळ्या सगळ्या शाखा
झालेले आहेत, कितीतरी ज्ञानाचं मोठे मोठे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आणि मोठ्या मोठ्या डिग्र्या सगळ्या आलेल्या आहेत. पण जे जाणायचं ते हे आहे ना, की असं काही त्यांनी ते जाणलेलं आहे की त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. जे सुख हवं आहे ते सुख त्यांना मिळालेलं आहे. आपण आज बघतो आहोत, मुद्दाम हा विषय आहे की आपल्याला पुन्हा मागे आलं पाहिजे, मागे येणं नाहीये, तर आपण जे वास्तव आहे त्याच्यामध्ये येणं आहे. आपला जो मूल्यवान असा हा खजाना आहे तो आपल्याला पुन्हा एकदा उघडलाच पाहिजे. जीवनामध्ये जास्तीत जास्त शिक्षण आणि प्रसिद्धी मिळवायची आणि जीवन काय फ्रस्ट्रेशन डिप्रेशनमध्ये घालवायचं का? हे शिक्षण आहे का? म्हणूनच की अशी ही अवस्था आहे, सर्वोच्च जे ज्ञान आहे की आनंदाचं स्थळ होऊन जातं. ते आनंद तिथे राहायला लागतो, तेच सुख स्वरूप ते होऊन जातात. तिथे भोगाची काही स्थानच नाहीये त्या भोगाला. भोग म्हणजे काही नाहीच राहत तिथे. मग भोगा ती तहान नाहीये, ती व्याकुळता नाहीये, नुसती आस नाहीये, काय म्हणतात त्याला ते ना, भोगानी त्या वासना असे वखवखलेले जे असतात, पाहिजे पाहिजे इतकं करायचं, पण म्हणजे तेही नाही. जिथं संतोष आहे, तृप्ती आहे, अशी ही अवस्था. मग हे सगळं काय आहे, त्यांनी काय जाणलं आणि काय ते जगले, तो काय आहे धर्म. त्याला धर्म म्हटलंय. आम्ही म्हणतोय धर्मनिरपेक्ष म्हणून. धर्मनिरपेक्ष कसं जीवन होऊ शकतं? धर्माशिवाय जीवन नाही. धारणात धर्म म्हटलंय. ज्याच्यामुळे आमचं अस्तित्व आहे, ज्याच्यामुळे आमची धारणा होते, तो धर्म आहे. मग तो धर्म म्हणजे काय? त्या धर्माचं जिथे अस्तित्व आहे ते धर्माचं क्षेत्र म्हणजे संत आहेत. कारण धर्म म्हणजे काही एखादी लायब्ररी आणि त्या लायब्ररीतला ग्रंथ किंवा काही एखादी बिल्डिंग म्हणजे धर्म नव्हे. तर धर्म हे जगण्याचं शास्त्र आहे. मग ते कसं जगणं आहे ते चालतं बोलतं ना. प्रत्येक क्रिया, कर्म म्हणजे जीवन आहे, आणि मग ते जीवन कसं जगायचं, प्रत्येक क्रिया कशी करायची हे सांगणार जे व्यक्तिमत्व, म्हणून त्याला धर्माचं क्षेत्र म्हटलंय. एक क्षण सुद्धा कर्माशिवाय जात नाही. आणि प्रत्येक आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया होतात त्या सगळ्या धर्मानी जेव्हा होतील तेव्हा ती परिपूर्णता आहे. जेव्हा आपण कर्म जे करत असतो, म्हणून त्यांना सगळे मार्ग जे आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार वगैरे, यम कसे 12 यम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, परिग्रह वगैरे सगळे 4 यम आहेत, 12 नियम आहेत सगळे. मग प्रत्येक म्हणजे श्वास सुद्धा जो घ्यायचा तो सुद्धा नियमाने, इडा पिंगला काय सुषुम्ना, हे सगळे नाडी, इतकं सगळं आपलं असतं का श्वासाकडे लक्ष? प्रत्येक क्रिया सुद्धा जेव्हा ती नियमानी होते ते म्हणजे धर्मक्षेत्र आहे. ती तू पापणी लवायची ते सुद्धा की केव्हा ते मिटवायचं ते त्यांच्या हातामध्ये असतं. इतकं सगळं आम्ही जिंकू शकतो, एवढं सगळं जाणवू शकतो. आणि हे सगळं कशामुळे होतं? कारण त्यांनी स्वतःचं स्वरूप जाणलेलं आहे, पूर्णता जी आहे ती प्राप्त केलेली आहे. पुरुषार्थ जे म्हटले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थ. मग धर्मामध्ये कर्तव्य बुद्धी आहे. अर्थ जे अर्थ पुरुषार्थामध्ये निर्लोभता, काम पुरुषार्थामध्ये अनासक्ती, भोगामध्ये अनासक्ती, आणि मोक्ष पुरुषार्थ म्हणजे पूर्णता आहे. सगळीकडे ईश्वरच पाहायचा, ईश्वर दर्शन पाहायचं. त्रिपुटी जिथे नाही तो मोक्ष. असे 4ही पुरुषार्थ ज्यांनी प्राप्त केले
ती पूर्णता आहे. आणि अशी पूर्णता म्हणजेच त्याला काय म्हटलं की स्वरूपाचे सत्पात्र. पात्र जे आहे ते इतकं योग्य आहे ते असं. आता आपण जेव्हा रोज घरामध्ये जर रोज हात फिरत असेल, झाड लोट होत असेल, किंवा घरातली भांडी, आपण पूजेची भांडी वगैरे तांब्या पितळेची असतात, ती रोज वापरात असली म्हणून स्वच्छ राहतात आणि ते रोज घासावं लागतं. जसा तो तांब्याचा तांब्या अगदी चकचकीत दिसतो छान ते पूजेला असताना, पण कशामुळे तो चकचकीत राहतो? कारण तो रोज घासला जातो. चिंच लावून काय आमसूल लावून आम्ही तो रोज घासतो तेव्हा तो स्वच्छ राहतो. मग सत्पात्र जे आहे, अंतःकरणामध्ये सतत मल हे येतच राहतात. आम्ही बाहेर जगतामध्ये जात असतो आणि त्यामुळे सगळे जे इन्फेक्शन्स येत असतात, वासना, त्याचे परिणाम, संस्कार होत असतात आमच्या मनावर, आणि म्हणून सतत त्याच्यावर ते विषय, वासना किंवा दुसरे सगळं हे विकार होऊ नयेत म्हणून ती काळजी घ्यावी लागते. म्हणजे सत्संगामध्ये जर राहिलो तर हे विकार सगळे येत नाहीत. जोपर्यंत परिपूर्णता नाही तोपर्यंत रोज घासावं लागतं. पण ही अवस्था अशी आहे की तिथे आता घासणं वगैरे पण लागत नाही. ते भांड असं होऊन जातं की ते कायमच शुद्ध, नित्य शुद्ध असं होऊन जातं. ते सत्पात्र आहे. आणि मग असं जे सत्पात्र, असं व्यक्तिमत्व जे आहे ते काय म्हणलं त्याला, ती ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. इतकं पुण्य आहे, इतकं पुण्य आहे की आपण एक विचार करू शकतो की आपण जेव्हा विचार करतो की हा धर्म स्थापन कुणी केला, खरं म्हणजे धर्म हा अस्तित्व हे आहेच आहे, सनातन आहे, पण तरी कुठल्या तरी व्यक्तीला आम्ही सांगतो की हे यांनी सुरू केलं म्हणून. संस्कृती, परंपरा ही जी कशी जाते, तर हे जे संत आहेत ते संत जे करतील ती परंपरा होते, ती संस्कृती बनते, ती भाषा बनते. ते जे कर्म करतात तो धर्म बनतो. आमच्यामधलं जे कर्मकांड आहे त्यांनी जे केलं तेच कर्मकांड होतं. ते जे म्हणतील ते मंत्र होत असतात. त्यांचं वाङ्मय हे शास्त्र होतं, वेदमान्य हे असं वाङ्मय होऊन जातं. खरं वेद हे सत्य आहेत, परंतु संतांचं वाङ्मय सुद्धा वेदमान्य होऊन जातं, शास्त्रसंमत होऊन जातं, ते पण एक शास्त्र होऊन जातं. तर इतकी पुण्यता जिथं आहे, ती पुण्यभूमी आहे की जिथे फक्त पुण्याचंच पीक येत असतं. त्यांची भाषा, त्यांचं कर्म, त्यांचं वाङ्मय हे सगळं काही जे आहे ते सगळं मुळी सत्यच असतं, परमेश्वराचंच असतं. जसं म्हटलं ना, आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम गृहम. तिथे ते सत्पात्र झालेलं आहे. सत्पात्र म्हणजे म्हणले कोण इथे राहतं, म्हणले आत्मा त्वं, मी म्हणजे ते आत्मतत्व आहे. आणि ही मती म्हणजे कोण आहे, गिरिजा आहे, पार्वती माता, जी माया शक्ती, परमेश शक्ती म्हणजे ही मती होऊन गेलेली आहे. इथं काही वेगळं राहिलं नाही, मी आणि माझी बुद्धी असं नाही, तर तो आत्मतत्व म्हणजे मी आहे. आणि त्या आत्म्याची, परमेशाची, परमात्म्याची शक्ती जी, ती म्हणजे माझी मती आहे. आणि हे शरीर म्हणजे त्यांचं घर आहे, पार्वती आणि शंकराचं हे घर आहे. आणि मग त्या घरामध्ये सगळं काम जे आहे, पूजा ते विषयोपभोग रचना, जे जे आम्ही विषय उपभोग घेतो आहोत, सगळे डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, जिव्हेनी रस घेतो, ते सगळं म्हणजे जणू काही त्या भगवंताचीच पूजा होते. तिथं वेगळं काही करावंच लागत नाही. आपण म्हणतो नाही नाही, पूजा झाल्याशिवाय खायचं नाही काही, आधी देवाचं दर्शन घेऊ मग दुसरं सगळं बघू. पण म्हणले त्यांचं सगळं कर्म जे आहे, बघणं खाणं म्हणजे त्या परमेश्वराची पूजाच होऊन जाते. निद्रा समाधी स्थिती,
त्यांना वेगळी काही समाधी घ्यावी लागत नाही. झोप म्हणजे निद्रा होऊन जाते. पण म्हणजे आपली निद्रा म्हणजे झोप, समाधी नव्हे. तिथे सगळं अज्ञान आहे, ब्रह्माकार वृत्ती नाही आहे तिथे. पण हे सत्पात्र असे झाले, पुण्य इतकं आहे की आता त्यांचं वेगळं असं अस्तित्व, वेगळं असं व्यक्तिमत्व, जीवभाव जिथे उरला नाही. मग जीवभाव नाही, तिथं कर्तृत्व नाही आहे, भोक्तृत्व नाही आहे. मग तरी देखील कर्म जे सुरू आहे, अकर्म स्थिती जी आहे, नैष्कर्म्य स्थिती जी आहे, नैष्कर्म्य स्थिती म्हणजे जडतामूलक अकर्म असणं नव्हे. म्हणजे काय की काही न करणं म्हणजे अकर्मता नाही आहे, तर धर्ममूलक अकर्म म्हणजे ही नैष्कर्म्य स्थिती आहे. धर्माप्रमाणे मग धर्मात ते सहज होऊन जातं. मग ते झोपले तरी ती त्यांची काय होऊन जाते, समाधी स्थिती होऊन जाते. निद्रा समाधी स्थिती, संचार पदयो प्रदक्षिण विधी. तर ते कुठे जातात, इकडे तिकडे फिरतात, तेच म्हणले ती प्रदक्षिणा विधी होऊन जातो तो. जसं काही परमेश्वराला ती प्रदक्षिणा घालता आहेत असे हे यद्यत करोमि तत्तदखिलम शंभो तव आराधन. ते जे जे काही करतात ते ते सगळं म्हणजे त्याची पूजा होऊन जाते. ती पवित्र पुण्यभूमी आहे. तिथलं त्यांचं कर्म, त्यांचं जे त्यांचा विचार, त्यांचं वाङ्मय सगळं हे पवित्र सत्य होऊन जातं. ते जे जे बोलतात ना, म्हणले की सर्वा स्तोत्राणि सर्वा गिरह, ते जे जे काही बोलतात ते स्तोत्र होऊन जातात, मंत्र होऊन जातात. असे हे संत आहेत. पुण्याची पवित्र पुण्यभूमी म्हटलंय. पुढे फार सुंदर की आमच्या काय आपल्या ह्या जीवनामध्ये मनुष्य जन्म जो झालेला आहे ह्या विषय येणारे पुढे, त्यामुळे पूर्ण सांगायचं की मनुष्य देह हा एकच अशी योनी आहे की जिथे आम्ही ही पूर्णता प्राप्त करू शकतो. अलभ्य असा हा लाभ आहे. खरं म्हणजे मनुष्य योनी पूर्वी आम्हाला कुठे आमच्या हातात आहे का हा जन्म, कोण कुठल्या जन्मात आम्ही जाऊ, कुठल्या योनीमध्ये जाऊ. तर हा नरदेह जो मिळालेला आहे त्या नरदेहामध्येच ही पूर्णता मिळू शकते. देवता योनीमध्ये सुद्धा नाही आहे. अशी जी सर्वोच्च अवस्था, जे जीवनाचं अंतिम ध्येय ते जे आहे ते गाठलेले जे आहेत ते संत आहेत. म्हणून पुढे काय म्हटलं की संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलिजे माहेर, सायुज्य मुक्तीचे श्रीराम. संत समाधीचे मंदिर, समाधी मंदिर आम्हाला माहिती आहे, इथे त्यांनी समाधी घेतली. पण त्यांनी समाधी घेतली म्हणजे ती त्यांची समाधी आहे, पण ती समाधी कुठं राहते, समाधीचं मंदिर कुठं आहे, तर त्या समाधीचं मंदिर म्हणजे कोण आहेत, ते संत आहेत. समाधी, विवेक, काय मोक्ष, धर्म, हे सगळं काही आपण पुन्हा पुन्हा तसं येतं की हे नक्की असं काही वस्तू नाहीये की अमुक एका ठिकाणी ती राहते. तर तो एक प्रकारचा भाव आहे. आणि मग तो भाव कुठे राहू शकतो बरं, अंतःकरण हीच एक उपाधी अशी आहे की जिथं तो भाव प्रकट होऊ शकतो. असं कुठे नुसता शब्द वाचला म्हणजे तो भाव तिथे नाहीये ना, शब्द लिहिला म्हणजे ते तिथं आहे असं नाहीये सांगतायत. तर ते अंतःकरणामध्येच प्रकट होऊ शकतं. म्हणून तर मग आता हे असं अंतःकरण पाहिजे, तो भाव तिथे तसा प्रकट व्हायला तसं अंतःकरण पाहिजे. आणि जरी प्रकट झाला तरी तिथं ते टिकलं पाहिजे. समजा आपण म्हणलं की हे अंतःकरण म्हणजेच ते आहे, सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे, पण तिथं हे पूर्णपणे व्यक्त व्हायला त्या अंतःकरणाची तशी जी शुद्धी पाहिजे, तशा प्रकारचा दर्जा त्याचा झाला पाहिजे. आता काय आहे हे संत समाधीचे मंदिर म्हणजे काय,
ज्ञानाची जी सर्वोच्च अवस्था म्हणजे समाधी आहे, समाधी स्थिती आहे. मग जो जीव असतो तो जीव काय ना, हे अंतःकरण आपण म्हणलं की अंतःकरणाच्या 5 अवस्था असतात. कुठल्या तरी अवस्थेमध्ये हे अंतःकरण असतं. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. मूढ अवस्था जी मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. मूढ अवस्था म्हणजे काय? मूढ अवस्थेमध्ये तमोगुण प्रधान ही मूढ अवस्था आहे. प्रमाद, आलस्य म्हणजे ती मूढ अवस्था आहे. आलस्य ज्याचा काय ल आणि र संस्कृतामध्ये ते विरोधी नाहीये. अरस म्हणजे अलस आहे खरं म्हणजे. कशातच रस वाटत नाही. किती पण काय तुम्ही राग आळवा संगीत, अगदी पत्थराला पाझर फुटेल असं संगीत जरी, तरी यांना काही रस नसतो त्याच्यामध्ये. इतकी जडता, इतका तमोगुण असतो तो. आलस्य आणि प्रमाद. जाणवतंय, दिसतंय आम्हाला, तरी सुद्धा ते करायचं नाही किंवा ते सोडायचं, तो प्रमाद आहे. कर्तव्य बुद्धी, कर्तव्य तिथं नाही आहे, ती प्रमाद. जाणून गुंजून अपराध करणं म्हणजे प्रमाद आहे, न करणं म्हणजे प्रमाद आहे. हे सगळे तमोगुण आहे. ती बुद्धी कुठली आहे? मूढ बुद्धी आहे. ती जडासारखं राहायचं, दगडासारखं आपलं, मूढ बुद्धी, ती तमोगुण आहे त्याच्यामध्ये सगळा. नंतर कुठली आहे तर क्षिप्त. क्षिप्त म्हणजे क्षिप म्हणजे काय? क्षेपण, फेकणे. क्षिप्त म्हणजे एक तर जडामध्ये असं नाही, रजोगुण प्रधान जी आहे ती क्षिप्त आहे. वृत्ती हे एका ठिकाणी राहतच नाही. माकड जसं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर इकडून तिकडे सतत धावत असतं, तसं हे मन सतत इंद्रियांच्या द्वारे या जगतामध्ये फेकलं जात असतं. मग मला पाहायचंय, मला जाणायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, सतत इतकं इतकं ते रजोगुणी इतकं हे असतं की झोपायला पण आम्हाला सवड नसते. तमोगुणात पण त्याला जायला अवघड जात असतं, इतकं ते क्षिप्त असतं. अतिशय चंचलता जी आहे, ती चंचलता जी आहे त्या मनाची, ती अवस्था जी क्षिप्त अवस्था आहे. नंतर विक्षिप्त. विक्षिप्त जे आहे ना, या साधनेमध्ये सुद्धा हे सगळे आहे. पुढच्या विक्षिप्त म्हणजे काय? विशेषेण क्षिप्त. समजा आता आपण मन एकाग्र करतो आहोत, लक्ष एका ठिकाणी ठेवतो आहोत. आता प्रवचन सुरू आहे आणि आपण ऐकतो आहोत, पण तरी देखील ते मन कुठं तरी बाहेर जात असतं. घर, संसार, काय पाहुणे रावळे, आणखीन आज असं झालं, उद्या हे येणार आहेत, ते येणार आहेत, कुठं तरी मन जात असतं. मग महागाई झाली आहे, मग औषध काय, हे काय, आणि आता आजकाल तर इतका विषय तो हे झालेला आहे. सतत आम्ही तेच आपला विचार करतो आहोत, कसं होणार, काय होणार म्हणून. विक्षेप जे आहेत, चिंताग्रस्त असणं जे आहे, ते मन विक्षिप्त होतं, विशेषेण क्षिप्त. एकाग्र जेव्हा आम्ही करायला लागतो तेव्हा ते मन मुद्दाम परत परत बाहेर जात असतं. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त आणि मग एकाग्र. वृत्ती ज्या आहेत त्या आता अभ्यास करून, तप करून, सत्संग करून, शास्त्र श्रवणाने आणि आपला दृढ निश्चय श्रद्धेनी जेव्हा आपण या मनाला एकाग्र करायला लागतो, एका नामजपाने किंवा जे ब्रह्मज्ञानाची जी चिंतन आहे त्या चिंतनाने मन एकाग्र, मी ब्रह्म आहे किंवा राम राम राम, ओम नमः शिवाय, त्या एकाच वृत्तीमध्ये मन जेव्हा राहतं ते एकाग्र होतं. आणि त्याच्याही पुढची जी अवस्था की ती वृत्ती जी आहे ती एकच जे काही आकार आहे तो आकार सुद्धा जिथं राहत नाही, ती म्हणजे निरुद्ध अवस्था, समाधी स्थिती, ती समाधी आहे.
मग ही समाधी ज्या अंतःकरणाने साधली, जिथं ही वृत्ती राहिली, ती वृत्ती म्हणजे समाधी. आणि ती समाधी जिथं राहते, जे अंतःकरण, ते म्हणजे ते समाधीचं मंदिर. आणि मग अशी अवस्था ज्यांची झाली ते संत. तिथं वृत्ती मूढतेला जागा नाही, तमोगुण तिथं नाही, रजोगुण नाही, आणि रजोगुण प्रधान सत्वगुण जो विक्षेप तो पण तिथे नाही, आणि सत्वप्रधान एकाग्रता त्याच्याही पलीकडे जे शुद्ध सत्व जे आहे, त्रिगुणाच्या पलीकडे गेलेलं जे अशी ही अंतःकरण, ती समाधी, ते म्हणजे ते मंदिर समाधीचं आहे. म्हणजे अशी ती समाधी तिथं राहते. हे समाधीचं मंदिर आहे. आणि मग आता हे समाधीचं असं मंदिर बांधण्यासाठी आमचे साधनेचे वेगवेगळे मार्ग आहेत. सगळ्या मार्गाने, कुठल्याही मार्गाने गेलो तरी समाधी स्थितीपर्यंतच आम्ही पोहोचत असतो. योग मार्गामध्ये अष्टांग योग सांगितला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यामध्ये आम्ही योग करायचा म्हणजे फक्त आसन करत असतो. म्हणजे आसन करणं म्हणजे योग नव्हे, ते तर एक अंग आहे. फक्त काहीतरी फक्त शरीराचं कुठल्या तरी प्राण्याची आमचे अखंडानंद स्वामी वगैरे सरळ म्हणतात, इतके वर्ष आम्ही किती योनींमध्ये जाऊन आलो, पुन्हा ते मनुष्य योनीमध्ये असताना पुन्हा ते दुसऱ्या योनीत कशाला जात आहे म्हणले. वज्रासन, उष्ट्रासन, काहीतरी शुकासन आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आपल्याला कुठे जायचंय? समाधीमध्ये जायचं आहे. समाधी स्थिती आहे. हे अष्टांग जे आहे त्यातलं 8वं अंग म्हणजे समाधीचं मंदिर जे आहे. ते काही साधं नाही आहे, सोपं नाही आहे ना. ते ज्यांनी साध्य केलं तो संत, आणि ते त्या अंतःकरणामध्ये ती समाधीचा अनुभव असतो. ते समाधीचं मंदिर म्हणजे समाधी तिथं जणू काही आकार घेते, तिथे राहते, ते समाधीचं मंदिर बनतं. समाधी काही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे ना, की झोपडीत राहील वगैरे. जे दिव्य आहे, जे सुंदर आहे, जे सत्यशिव आहे, ते त्याला आपण काय म्हणतो, त्याचं राहण्याची जी मंदिर त्याला म्हटलं जातं. मग समाधीचं मंदिर कुठे होत जातं? संतांचं हृदय म्हणजे समाधीचं मंदिर आहे. संत म्हणजे समाधीचं मंदिर आहे. ते भक्तीच्या मार्गामध्ये नवविधा भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आत्मनिवेदन समर्पित करून टाकायचं. मीपणा तिथं उरत नाही. जिथं ते त्या आत्म्यामध्येच आपण लीन होऊन जाणं, ती समाधीचीच अवस्था आहे. ती समाधी तिथे आता मीपणा राहत नाही, जीवभाव जिथं राहिला नाही, तिथं मग त्या समाधीचं मंदिर बनून जातं. ज्ञानमार्गामध्ये श्रवणम, मननम, निधिध्यासनम. निधिध्यासन जे आहे, शास्त्राचं श्रवण करायचं, आणि ते श्रवण केलंय त्याचं चिंतन मनन करायचं, आणि मननानंतर मग त्याच्यामध्ये त्या विचारामध्ये, त्या ज्ञानामध्ये स्थित होणं. निधिध्यासन, एकाग्र होऊन त्याच्यामध्ये स्थित होऊन जाणं जी आहे ती समाधी आहे. ती अशी समाधी, ते समाधीचं मंदिर तिथे होऊन जातं. म्हणले एक आहे की समाधी म्हणजे समबुद्धी. बुद्धी जी आहे ती आमची सम होऊन जाते. हे जोपर्यंत विक्षेप, क्षिप्त जी अवस्था आहे तोपर्यंत तिथं द्वंद्व आहे. मग यश आहे, अपयश आहे, हर्ष, अमर्ष, शीत, उष्ण, हे सगळं तिथे राहतं. पण जिथे हे हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यस्य मे प्रियः, सुख दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः,
वीतराग भय क्रोध समधीर उच्चते म्हटले. कुठल्याही प्रकारचं द्वंद्व जिथे उरत नाही ती समाधीची अवस्था. अशा द्वंद्वातीत झालेलं अंतःकरण जे आहे ते म्हणजे समाधीचं मंदिर आहे. त्याला ते कुठे आहे तर संत म्हणजे समाधीचं मंदिर. अशी कुठली तरी वस्तू म्हणजे नाही तर ते अशी जी ज्या व्यक्तिमत्वामध्ये हे आहे समत्व आलेलं आहे ज्या बुद्धीमध्ये ते म्हणजे संत. आणि अशा प्रकारे पाहूया आपण. जय जय रघुवीर समर्थ.